नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली आणि अर्जुन दोघंही गाडीमधून आश्रमात आलेले असतात आणि चैतन्य कोर्टाची नोटीस घेऊन येतो. वात्सल्य आश्रमाचा बोर्ड खाली पडलेला असतो आणि सायलीचं लक्ष त्याकडेच असतं आणि त्या खाली पडलेल्या बोर्डकडे बघून सायली रडत असते. त्याचवेळी अर्जुन तो बोर्ड उचलतो. त्याच्या खिशात असलेल्या रुमालाने तो सगळा बोर्ड पुसून टाकतो आणि ज्या जागेवर बोर्ड होता त्या जागेवर तो लावून देतो आणि हे बघून सायलीला खूपच बरं वाटतं. अर्जुन तेथील दोरी सोडून आतमध्ये येतो आणि म्हणतो की इकडचा मुकादम कोण आहे. तेवढ्यातच मुकादम तिथे येतो आणि म्हणतो की मीच आहे, काय पाहिजे तुम्हाला. अर्जुन त्यांना म्हणतो की हे जे काही चाललंय ना सर्व ते आत्ताच्या आत्ता थांबवा. त्यावर मुकादम म्हणतो की हे सांगणारा तू कोण आहेस, आमच्याकडे डिमॉलिशनची ऑर्डर आहे. आता आम्ही इथे काम सुरू करतोय, तुम्ही आता इथून निघा. मला उगाच कामामध्ये तुमची मचमच नकोय. त्यावर अर्जुनला फार राग येतो. अर्जुन म्हणतो की जेवढं सांगितलंय तेवढंच करा, हे सगळं तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवा. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यावर मुकादम म्हणतो की मी का तुझी ऑर्डर ऐकू, मी फक्त माझ्या साहेबांची ऑर्डर ऐकतो. सायलीकडे बघून तो म्हणत असतो की सकाळपासून एक एक जण येत आहे आणि माझं डोकं फिरवतंय. सायली म्हणते की अहो दादा, हे आमचं घर आहे आणि ते पाडू नका, एवढंच तर सांगतायत ते. मुकादम म्हणतात की आता बाई समोर येऊन रडली म्हणजे आम्ही आमचं काम थांबवायचं का. चला निघा इथून की पोलिसांना बोलवू. आता मात्र अर्जुनला त्या मुकादमचा खूपच राग येतो. अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की बस झालं तुझं. बाकीचे सर्व कामगार सुद्धा तिथे जमा होतात. इकडे कल्पना पूर्णाजीला विचारते की पूर्णाई, तुम्हाला कॉफी हवी आहे का. त्यावर पूर्णाजी म्हणते की साखर घालून देशील का. कल्पना म्हणते की नाही. मग पूर्णाजी म्हणते की अजिबात नकोय मला कॉफी. पण अस्मिता म्हणते की मम्मा मला हवी आहे. त्यामुळे कल्पना विमलला अस्मितासाठी कॉफी करायला सांगते. कल्पना म्हणते की हा अर्जुन सायलीला घेऊन अजून कसा नाही आला, बराच वेळ झालाय त्याला. पूर्णाजी म्हणते की तिन्ही सांजेपर्यंत भटकायचं असताना त्यांना, त्यांचं काय पाऊल टिकणार आहे का. तुझ्या सुनेला सांग ना बाई, ही काही धर्मशाळा आहे का, कधी यायचं आणि कधी जायचं. अस्मिता म्हणते की पूर्णाजी, जेव्हा सायली घरी आली होती तेव्हा कशी घरकोंबडी होती ना आणि सतत काम करायचं आव्हानायची, पण असा खोटा जास्त टाईम आणता येत नाही ना. आता कसं खरं रूप दिसायला लागलंय तिचं, नवऱ्याबरोबर फक्त बाहेर भटकायचं असतं तिला. मग कोण सासू आणि कोण आजी सासू. कल्पना म्हणते की अगं अस्मिता, मला तर असं वाटतं की त्या दोघांचे फिरायचेच दिवस आहे. मला असं वाटतं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जात जा. अगं असं या वयात माहेरी बसून राहणं काही बरं दिसत नाही. जोडप्याने जोडप्याला वेळ द्यायचा असतो. अस्मिता म्हणते की आता तू माझ्यावर का घसरतीये, त्यापेक्षा तुझ्या सुनेला कॉल कर आणि विचार की कुठं भटकतीये म्हणून. कल्पना म्हणते की काही नको, मला वाटलं की ते अजून आले नाहीत, पण ते जर बाहेर फिरायला गेले असतील तर बरंच आहे. पूर्णाजी म्हणते की हे तू असं वागतेस ना म्हणूनच शेफारली ती. कल्पना म्हणते नाही हो पूर्णाजी, असं काही नाही आहे, तुम्ही नका उगाच चिडू. तर इकडं तो मुकादम अर्जुनला म्हणत असतो की माझी कॉलर सोड. अर्जुन त्याला म्हणतो की आवाज कोणावर चढवतोयस तू, एका बाईवर. चैतन्य अर्जुनला हळूच म्हणतो की अर्जुन, कंट्रोल गमावून बसू नकोस, इट्स नॉट राईट. सायली सुद्धा म्हणत असते की अहो सर, सोडा ना त्याला. अर्जुन त्या मुकादमला म्हणतो की तू फक्त तुझ्या मालकाचं ऐकतोस ना, मग जाऊन सांग त्या मालकाला, मैपत शिकरेच नाव आहे ना त्याचं. सांग त्यांना की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आले होते आणि त्यांनी या आश्रमाच्या डिमॉलिशनवर स्टे आणलाय. आता मुकादमही चांगलाच घाबरलेला असतो. तो म्हणतो की माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. चैतन्य म्हणतो की तुम्ही यांना ओळखा नाही तर नका ओळखू, पण हे काम आत्ताच्या आत्ता थांबवा. कायद्याने हा आश्रम तुम्ही पाडू शकत नाही. अर्जुन म्हणतो की सांग तुझ्या साहेबाला जाऊन. त्यामुळे मुकादम फारच घाबरतो आणि लगेचच मैपतला कॉल करण्यासाठी जातो. अर्जुन पुढे सरसावतो आणि चैतन्याने आणलेली स्टेची नोटीस तो आश्रमावर लावून देतो आणि हे सर्व बघून सायलीला मात्र खूप आनंद होतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही कुठला शब्द वापरला होता माझ्यासाठी, स्वार्थी. पण मी तसा नाही आहे मिसेस सायली, मला तुमच्यासारखं डोळ्यात पाणी आणता येत नाही आणि याचा हाही अर्थ होत नाही की मी आतून दगड आहे. तुमचे इमोशन चांगलेच कळतात मला. ह्या घराला काय, इथल्या गार्डनमधल्या एका पानाला सुद्धा धक्का लागणार नाही. हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार आणि हे अर्जुन सुभेदारचं प्रॉमिस आहे तुम्हाला. हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि सायली ही अर्जुनकडे बघतच असते. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही इकडं आषाढी एकादशी निमित्त घरामध्ये मंदिराचं छान असं डेकोरेशन केलेलं असतं
छान विठ्ठलाची मूर्ती देखील तिथे ठेवलेली असते. अस्मिता म्हणते की मम्मा किती छान झालंय ना डेकोरेशन. अश्विन म्हणतो की हॅलो, ते डेकोरेशन असं काय आपोआप मस्त झालं नाहीये, ते मी केलंय. प्रताप म्हणतो की नाही, मला ते वाटलं हा बघून, कारण एवढा उत्साह फक्त अश्विनमध्येच असू शकतो. कल्पना म्हणते की बरं, पण आता अर्जुन आणि सायली आले की मग आपण आरतीला सुरुवात करूयात. पूर्ण आजी तेवढ्यात आवाज देते आणि म्हणते की काय ग, आरती का खोळंबली आहे अजून. प्रताप म्हणतो की अरे आता तू आली आहे ना, तू कर ना आरती. पूर्ण आजी म्हणते की अरे सगळे आल्याशिवाय आरती करायची नसते. अर्जुन आणि त्याची बायको कुठे. त्यावर अस्मिता म्हणते की अगं पूर्ण आजी, त्यांना कसलं आलंय आरतीचं महत्त्व, मी सारखं कुठेतरी फिरत असेल. पूर्ण आजी म्हणते की खरंय कल्पना, अर्जुन तुझ्यासाठी माझ्यासाठी सगळे नियम पाळायचा, पण आता तर तो चुकीच्या प्रवाहाखाली आलाय आणि सगळंच विसरून गेलाय. अस्मिता म्हणते की रीतिरिवाज पाळायला अंगात खानदानी रक्त लागतं आणि सायलीच्या घराचा तर पत्ताच नाहीये, तिला कसं कळणार रीतिरिवाज. कल्पना म्हणते की अस्मिता तुला तर. अश्विन म्हणतो की मम्मा मम्मा थांब, मी हँडल करतो. अश्विन अस्मिताला म्हणतो की अस्मिताई, मी तुला एक मेडिकल फॅक्ट सांगतो आणि तो खूप गरजेचा आहे बरं का. आपल्याला जी जीभ दिली आहे ना, ती कॉन्स्टंटली वापरलीच पाहिजे असं काही नसतं बरं का. म्हणजे मध्ये मध्ये तिला रेस्ट देणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुझ्यासाठी तर फार गरजेचं आहे. अस्मिता म्हणते की हा कळलंय हा मला. कल्पना म्हणते की आणि अस्मिता ते दोघं काय फिरायला गेले नाही आहेत. सायली ही कुसुमताईकडे गेलेली आहे आणि अर्जुन घरी आला होता आणि पुन्हा त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय. प्रताप म्हणतो की अगं मग कल्पना, तू त्याला आठवण नाही का केली, आज आपल्याला पूजा करायची होती. कल्पना म्हणते की हो, ते राहिलंच माझं, पण हे सर्व जर सायलीला माहीत असतं ना, तिने आधीच सर्व तयारी करून ठेवली असती. पूर्ण आजी म्हणते की पुरे, तिचं कौतुक आता पुरे झालं, चला आरतीची तयारी करा. विमल कल्पनाला म्हणते की सायलीताई आणि दादांना फोन करून बघा ना एकदा कुठे आहेत ते. पूर्ण आजी म्हणते की काही गरज नाहीये, तसंही आता घरातले सगळे नियम मोडलेच जात आहे, त्यामुळे आता सगळे असल्याशिवाय आरती करायची नाही, हाही नियम आपण मोडूयात. प्रताप म्हणतो की ज्यांना पूजेचं आणि आरतीचं महत्त्व नाही त्यांच्यासाठी थांबण्यातही काही अर्थ नाहीये. पूर्ण आजी म्हणते की प्रताप, तू आणि कल्पना पूजा करून घे, आरती करण्याचं भाग्य लागण्यासाठी भाग्य असावं लागतं. अस्मिता म्हणते की हो ना, तसंही अर्जुनच्या करंट्या बायकोचं कुठे एवढं भाग्य. तर पूर्ण आजी दिवा लावायला जाते. पूर्ण आजी जेव्हा दिवा लावत असते तर दिवा हा विझून जात असतो. पूर्ण आजी पुन्हा एकदा दिवा लावते, पुन्हा दिवा विझून जात, त्यामुळे पूर्ण आजी खूप घाबरते. विमल म्हणते की मागची खिडकी उघडी आहे ना, थांबा मी लावून येते. प्रताप म्हणतो की थांबा थांबा मी बघतो. प्रताप दिवा लावण्यासाठी येतो. प्रताप दिवा लावतो, परंतु प्रतापकडूनही दिवा विझला जातो आणि मग प्रताप पुन्हा एकदा ट्राय करायला घेतो. त्यावेळी अर्जुन आणि सायली तिथे आलेले असतात आणि नेमका त्याच वेळी दिवा लागतो. कल्पना म्हणते की हे बघा, हे पण आले, आता तुम्ही दोघं पटकन हातपाय तोंड धुवून घ्या आणि आरतीला या. अस्मिता म्हणते की मम्मा, तू आणि डॅड करणार होतात ना आरती. कल्पना म्हणते की माऊलीच्या मनामध्ये अर्जुन आणि सायलीने पूजा करावी हेच असेल. पूर्ण आई, जर आरती नव्या जोडप्याने केली तर चालेल ना. त्यावर पूर्ण आजी नाईलाजाने म्हणते की हो चालेल ना. अर्जुन आणि सायली दोघंही फ्रेश होण्यासाठी जातात. इकडे राकेश नागराजला म्हणत असतो की क्लायंट खूप प्रश्न विचारतो पप्पा, इतके प्रश्न विचारतात की माझं अगदी डोकं दुखायला लागतं. आज एकाला तर मी अगदी बरोबर सरळ केलं. मी त्याला डायरेक्ट म्हटलं, तुला जर मी चालवतोय तशी केस चालवायची नसेल तर इथून निघ, दुसरे कुठले तरी वकील बघ, पण तुझ्यासारखा फालतू क्लायंट गेल्यावर मला काही फरक पडत नाही. नागराज म्हणतो की तुला तुझ्या बापाकडून कधीच काही शिकावंसं वाटलं नाही का रे राकेश, सगळंच कसं तुझ्या आईकडून शिकलायस तू, धन्य आहे तुझी. त्यातच प्रिया तिथे येते. प्रिया म्हणते की इथे काय तुम्ही गप्पा मारत बसलाय, केवढा मोठा गोंधळ झाला माहितीये तुम्हाला. नागराज म्हणतो की म्हणजे. त्यावर प्रिया म्हणते की आश्रमात गोंधळ झालाय. मला आता साक्षीचा फोन आला होता आणि साक्षी मला म्हणाली की अर्जुनने आश्रम तोडण्यावर स्टे आणलाय. तो डायरेक्ट आतमध्ये घुसला आणि आश्रमाच्या गेटवरच स्टेची नोटीस लावून टाकली. त्यावर राकेश म्हणतो की याचा अर्थ तू असं म्हणते की मैपतला आता आश्रम पाडता येणार नाही. प्रिया म्हणते की नाही ना. नागराज म्हणतो की ह्या अर्जुनला पण ना सगळीकडे तीर मारायचे असतात, तरी पण मी मैपतला वॉर्न केलं होतं की सध्या त्या आश्रमाच्या प्लॉटवर काहीच करू नकोस, पण मैपत त्याला नुसती घाईच झालेली असते. राकेश म्हणतो की आता त्याच्याच अंगाशी येणार आहे हे सर्व. नागराज म्हणतो की अंगाशी येणार नाही, चांगलंच नाकातोंडात पाणी जाणार आहे. एकीकडे अर्जुन त्याचा गळा आवळेल आणि दुसरीकडे त्याचे इन्व्हेस्टर त्याला श्वासही घेऊ देणार नाही. करतोय आता मैपत. प्रिया म्हणते की हो, पण त्याच्यासोबत आपणही मरू, त्याचं काय. राकेश म्हणतो की नाही, मला नाही वाटत की अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचेल.
त्या म्हणते की आणि पोहोचला तर. तेव्हा नागराज आणि राकेश दोघंही घाबरतात. तर इकडे आरतीची सर्व तयारी झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघं आरती करत असतात. बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत असतात. विठ्ठलाच्या आरतीमध्ये सर्वजण विलीन झालेले असतात. अर्जुन आणि सायली देखील खूप प्रेमाने आरती म्हणत असतात. पहिल्यांदा तर अर्जुनने आरती घेतलेली असते. अर्जुन आरती ओवाळत असतो आणि सायलीही टाळ्या वाजवत असते. परंतु सायलीच्या नंतर लक्षात येतं आणि सायलीही अर्जुनच्या हाताला हात लावते आणि मग अर्जुनसोबत जोडीने विठ्ठलाची आरती करते. आणि मित्रांनो, आजचा भागही इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की मला फक्त एवढं सांगा की तुम्ही एवढी मोठी बॅग घेऊन घराच्या बाहेर पडलात तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की आपण कोणाला तरी सांगूयात, आणि आज जर तुम्ही मला सापडला नसता तर मी घरच्यांना काय सांगितलं असतं? तुम्ही तर माझा काहीच विचार केला नाही. सायली म्हणते की सर, तुम्ही माझ्या भावनांचा विचार जरी करत नसला ना तरी मी तुमच्या घरच्यांचा विचार करते. त्यावर अर्जुन म्हणतो की म्हणजे? तितक्यातच विमल तिथे आलेली असते आणि विमल म्हणते की म्हणजे सायलीताई मला जाताना सांगून गेल्या होत्या. विमल तिथून निघून गेल्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही काय सांगितलं विमलला? तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तर काही सांगितलं नाही ना त्यांना? तेव्हा सायली गप्प असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.